उकाड्यात पावसाची एंट्री. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं सावट. कोणत्या भागांना हवामान विभागाचा इशारा देण्यात आलाय, सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढला असताना हवामान विभागाने आता वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट दिलाय. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान नेमकं कसं असेल हेच जाणून घेऊयात. उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर 13 तारखेनंतर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांमध्ये कसं वातावरण असेल, सगळं जाणून घेऊयात. 11 तारखेला अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकणात पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजेच 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान या भागांमध्ये असणार आहे. उन्हाचा कडाका या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. विदर्भातील अकोल्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. या भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. 11 तारखेनंतर 12 तारखेचा विचार केला असता फक्त विदर्भातील अकोल्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. 12 तारखेला अनेक भागांमध्ये तापमान कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. उष्णतेच्या लाटेचा इशारा 12 तारखेला फक्त अकोल्यामध्ये देण्यात आलाय. 13 तारखेनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. 13 तारखेनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होणार असून ढगाळ वातावरण असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 13 तारखेला लातूर आणि धाराशिव मध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिलाय. 14 तारखेला मात्र महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 14 तारखेला पुणे, सातारा, त्याचबरोबर सांगली, लातूर, बीड, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. त्याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूरला येलो अलर्ट आहे, म्हणजेच या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 15 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. 15 तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर पुणे, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच आता भर उन्हात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मेघगर्जनेसह काही भागांमध्ये 13 तारखेनंतर पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलंय. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.